आज या ठिकाणी कर्मवीर काकासाहेब वाघ, त्याचप्रमाणे कैलासवासी सहकारमर्षी तात्यासाहेब गोरस्ते यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्ताने ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा पुण्यतिथीचा कार्यक्रम होतोय, त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या शैक्षणिक कार्यातून मराठा विद्या प्रसारकच्या माध्यमातून एक आगळा वेगळा ठसा उमटवला. माझ्या मार्गदर्शिका आदरणीय निलिमाताई पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माझे दुसरे मार्गदर्शक, ज्यांनी सातत्याने विकास कामातून एक आपली आगळीवेगळी ओळख या जिल्ह्यामध्ये निर्माण केली, असे राहुलदादा आहेर, ज्यांच्या नेतृत्वाखाली केकेवाग शिक्षण संस्थेचं कामकाज आदरणीय कैलासवासी बाळासाहेब वाघ यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा शैक्षणिक वारसा भक्कमपणे जे पुढे चालवत आहे, आणि नुसतं चालवतच नव्हे तर त्यामध्ये उत्तर प्रगती करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कार्यातून जणू काही भाऊंला श्रद्धांजली अर्पण करत असतात, असे माझे दुसरे मार्गदर्शक समीरदादा वाघ. त्याचप्रमाणे ज्यांना यांच्याकडून आपल्याला सगळ्यांनाच एक आईचं प्रेम सगळ्यांनाच या ठिकाणी मिळतं, अशा आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या शकुंतलाताई वाघ या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या अलकाताई आहेर. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर जिल्हा परिषद सदस्य कशा पद्धतीने काम करू शकतो, अशा आमच्या भगिनी अमृताताई पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर प्रीती भांबरे, माझे स्नेही, ज्यांच्याबरोबर या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये मी काम करत असताना मला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, असे अजिंक्यदादा वाघ. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्वच पदाधिकारी, प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, सर्वच उपस्थित मान्यवर, खरं तर माझा सप्रेम नमस्कार. आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. संस्थेने मला घडवलं, ज्या संस्थेमध्ये मी शिक्षणाचे धडे घेतले, ज्या शिक्षकांनी मला या ठिकाणी उभं केलं, त्या सगळ्या शिक्षकांच्या हस्ते आणि त्यांच्या समोर आमदारपदी नियुक्त झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी माझा सत्कार आयोजित केला. त्याबद्दल सर्व शिक्षकांचे मी खरं तर आभार मानतो. शेवलीकर सर आहे, विखे पाटील सर आहे, सर आहे, सगळ्यांचं मी नाव घेऊ शकतो. अनेकांनी शिकवलं, अनेकांना मी त्रास दिला. वशील यांनी अनेकांनी मला ओरलमध्ये चांगले मार्क मिळवले, परंतु त्याच्यामुळे खरं तर मी घडलो. आणि तेवढंच नव्हे तर वेळोवेळी आयुष्याच्या पावलावर प्रत्येक वेळेस सर पण आहे, NCC ला त्यांची मदत झाली, वेळोवेळी ज्यांचं मला मार्गदर्शन मिळतं, अशा सगळ्या शिक्षकांचं खरं तर मी या निमित्ताने आभार व्यक्त करू इच्छितो. कर्मवीर काकासाहेब वाघांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण चित्रफित पाहिलं. खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान एका चित्रफितामध्ये आपण समाविष्ट करू शकत नाही, एवढं उत्तुंग सह्याद्री सारखं त्यांनी काम केलेलं आहे. उभ्या आयुष्यामध्ये खरं तर अनेक दाखले माझ्या आजी माईंच्या माध्यमातून, म्हणजेच त्यांच्या कन्या, या कायमच सांगत आलेल्या आहे. अनेक उदाहरणं, प्लेगच्या वेळेस कशा पद्धतीने झालं, इगतपुरीचा लढा कसा आला, हे लहानपणापासूनच माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये प्रेरणा देणारे एक क्षण राहिलेले आहेत. खरं तर मी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो, त्यानंतर रानवड कारखाना घ्यायचा ज्यावेळेस प्रश्न समोर आला, त्यावेळेस काकांचं त्या निमित्ताने निश्चितपणाने स्मरण झालं. अनेक गोष्टी त्या निमित्ताने मला शिकायला भेटल्या आणि भाऊंचा देखील या निमित्ताने उल्लेख करू इच्छितो. ज्यावेळेस आमची टीम त्या ठिकाणी पहिल्यांदा गेली,
तेव्हा नाही भैया बांधकाम कसं केलंय आम्हाला माहित नाही, खेळा ठोकायचं म्हटलं तरी अवघड आहे. इतकं भक्कम बांधकाम त्या ठिकाणी बाळासाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली त्या रानवड कारखान्याचं खऱ्या अर्थाने झालेलं आहे. परंतु या सगळ्या वास्तू या फक्त काही कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे, तर या समाज उपयोगी वास्तू खरं तर उभ्या केल्या. एक शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम सर्वच कर्मवीरांनी या जिल्ह्यामध्ये केलं. काकांचे अनेक उदाहरणं माई म्हणजेच माझ्या आजी या वेळोवेळी सांगत असतात. परंतु काकांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने या निमित्ताने गीतांचा देखील आपण उल्लेख केला पाहिजे. कारण की एखाद्या यशस्वी पुरुषामागं एक भक्कम स्त्री त्या ठिकाणी प्रपंचाचा गाडा ओढत असते. अनेक उदाहरण अनेक त्यांच्या आठवणी माई सांगत असता की कशा पद्धतीने रात्री बेरात्री त्या ठिकाणी घरात किती लोक काका घेऊन यायचे. त्यांचा स्वयंपाक असेल, त्यांच्या अडीअडचणी असेल. अगदी इगतपुरीच्या लढ्यामध्ये काकांना जेव्हा जेलमध्ये जावं लागलं, तो लढा तसाच अपुरा न राहता काकांच्या पश्चात गीताईंनी त्या ठिकाणी त्या मोर्चाची धुरा सांभाळली. आणि त्या काळी देखील हाच वाद होता की गुजरातच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जास्त भाव मिळतो आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भेटत नाही. त्यामुळे त्या वादाचं नेतृत्व त्यावेळेस त्यांनी केलं आणि यशस्वीरित्या तो इगतपुरीचा लढा म्हणून आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. तो काळ त्यावेळेसची परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये हे सगळं करणं, अगदी अनेक दाखले चित्रफितात आलेले वेळ प्रसंगी आर्थिक अडचण असताना स्वतःच्या घरातले दागिने त्या ठिकाणी विकून त्या अडचणींवर मात करून एक आपलं स्वहितापेक्षा समाजहितासाठी काम करणारी ही सगळी मंडळी होती. त्यांच्या परंतु त्यांच्या पश्चात निश्चितपणाने के वाघ शिक्षण संस्था, मी देखील इथं होतो. अनेकदा त्या ठिकाणी कुठलंही बांधकाम चालायचं तर भाऊमामा तिथं बसलेले असायचे. त्या कामावर स्वतःचं बारीक त्या ठिकाणी लक्ष असायचं. आमचे सगळे स्टाफ आजही त्या ठिकाणी, हे सगळं स्टाफ त्या ठिकाणी मला मिळतात आणि निश्चितपणाने किती संपत्ती कमावली. सरांनी सांगितलं 400 एकर आहे, 16 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. पण याही पेक्षा जास्त खरी संपत्ती जर कमावली असेल तर ती म्हणजे हे सगळे जे भक्कमपणे स्टाफ या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये स्वतःची संस्था म्हणून काम करत, ही खरी संपत्ती संपूर्ण वाघ परिवाराने कमावलेली आहे. अनेकदा नाशिकला शिकायला असल्यामुळं हॉस्टेलमध्ये निफाड, सिन्नर, नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा या भागातले विद्यार्थी असायचे. परंतु कर्मवीर गट म्हणून कायमच मला ऐकायला भेटायचं आणि काम कसं असावं की 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत त्या गटाचे दाखले देऊन कशा पद्धतीने काम केलं, कशा पद्धतीने जनसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला. अगदी आपल्या भागातील शेतकऱ्यांना अंदमान निकोबारला त्या ठिकाणी घेऊन जाण्याचाही प्रयत्न काकांनी केला. वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचं आयुष्य कसं त्या ठिकाणी आमूलाग्र बदल आणता येईल, मग ज्या माध्यमातून, मग कृषी असेल, सिंचन असेल, शेतमालाला अधिकचा भाव असेल, सिंचनाचे अनेक दाखले, अनेक उदाहरण देता येतील. ज्या ठिकाणी मगाशी उल्लेख झाला साखर संघाची नरेमन पॉइंटला त्या ठिकाणी इमारत आहे, त्या संस्थेवर मी देखील संचालक आहे. निश्चितपणाने अनेकदा मीटिंग मध्ये काकांचा उल्लेख त्या ठिकाणी होतो आणि कशा पद्धतीने त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला सहकाराला एक वेगळी दिशा त्या ठिकाणी मिळाली. फक्त शैक्षणिक कार्य नव्हे तर सहकार असेल, सिंचन असेल, कृषी असेल, या सगळ्याच माध्यमातून काकांनी खरं तर समाज घडवण्याचं एक काम केलं. आणि म्हणूनच अनेकदा आमदार होतात, खासदार होतात, त्यांना नंतर आजी माजी आमदार म्हणून संबोधितलं जातं. परंतु काका देखील आमदार होते, परंतु कधी माजी आमदार म्हणून काकांना संबोधलं गेलं नाही. कारण की जनतेच्या मनामध्ये एक वेगळं स्थान काकांनी निर्माण केलं होतं. त्यांचं कार्य एखाद्या पद प्रतिष्ठेपेक्षा काही मोठं होतं आणि म्हणूनच लोकांनी त्यांना एक कर्मवीर पदवी त्या ठिकाणी दिली आणि निश्चितपणाने त्यांच्या कामाने ते वीरता त्यांना प्राप्त झाली. कामातच राम आहे असं समजून आयुष्यभर खरं तर काकांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिले. आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना निश्चितपणाने गुरु शिष्याची पुण्यतिथी आपण ही संयुक्त साजरी करतो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी दादासाहेब बोरस्तेंनी देखील अनेक सहकारामध्ये काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे
काकांबरोबर त्यांनी रोजगार निर्मिती असेल, सहकारी बँका असेल, पतसंस्था असेल, शिक्षणाचा प्रसार असेल, शिक्षण संस्था उभारणी असेल, ग्रामीण भागाचे रस्ते, वीज, पाणी, इतर मूलभूत सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम केलं. याचबरोबर काकू शेठ उदेशींची देखील या ठिकाणी मी स्मरण करू इच्छितो, ज्यांनी खऱ्या अर्थाने भाऊमामांनी सांगितलं होतं की त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जागा जरी तुम्ही दान दिली तरी त्या ठिकाणी काकासाहेबांचं नाव आम्ही त्या संस्थेला देणार होतो. परंतु एक काकांचं कार्य पाहून आणि त्याच पावलावर पाऊल भाऊंनी देखील मोठं काम त्या ठिकाणी केलं. हॉस्टेलला असताना पासआउट झालेले स्टुडंट गमतीने म्हणायचे, ज्या पेहराव्यात, ज्या चप्पलमध्ये, ज्या याच्यामध्ये काकांना पहिल्या वर्षी पाहिलं त्याच पेहरावर भाऊमामांना, त्याच पेहरावर आणि त्याच याच्यामध्ये शेवटच्या वर्षी देखील भाऊमामांना त्या ठिकाणी पाहिलं. कुठेही तत्वांशी तडजोड न करणारे व्यक्ती, म्हणजे मला अनेकदा वाटायचं की आपण इथं आलो ना आपल्याला त्याचा काहीतरी फायदा होईल, परंतु नाव सांगितलं तर आपलं काम होणार नाही म्हणून मी कधी सांगितलं नाही. कारण एवढं शिस्तप्रिय कामकाज त्या ठिकाणी भाऊमामांचं होतं आणि काकांना अभिप्रेत असलेलं काम निश्चितपणाने भाऊमामांनी देखील त्या ठिकाणी केलं. प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक वीट उभी करण्यामध्ये भाऊबाबांनी तेवढंच तन मन धनाने त्या ठिकाणी काम केलं. प्रिन्सिपल सर या ठिकाणी आहे, नांदुरकर सर, ते देखील मी असताना प्रिन्सिपल होते आणि त्यांनी सुरुवातीलाच अनेक दिवंगत स्मृतींना त्या ठिकाणी अभिवादन केलं. जोशी काका मला आजही आठवतात, त्या ठिकाणी त्यांचं अकाउंट्सवर जेवढी पकड होती, अकाउंट्स विभाग किंवा गीते मामा असतील, ते असताना देखील असे अनेक, म्हणून मी म्हटलं की काय कमवलं असेल तर ह्या सगळ्या आपल्यासारख्या हिऱ्याचे माणसं खऱ्या अर्थाने ही संपत्ती या वाघ परिवाराने कमवलेली आहे. असा घेऊन समीर दादा असेल, अजिंक्य दादा असेल, सर्वच वाघ परिवार आणि सर्वच वाघ परिवार जेव्हा मी म्हणतो तेव्हा हे फक्त रक्ताच्या नात्याचे नसून तर आपल्या सगळ्यांसारखे सगळेच कर्मीवरांच्या आदर्श घालून दिलेल्या तत्वांवर विचारांचे वारसदार म्हणून आपण जे काय समाजात वावरतो आहे, सगळ्यांचंच खरं तर यांचे मूल्य जपवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आणि ती जर आपण समाजात जपली हीच खरी श्रद्धांजली या ठिकाणी या कर्मवीरांना राहील असं मी मानतो आणि असं बोलून माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आजच्या 22 जुलैच्या कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर तात्यासाहेब बोरस्ते, दानशूर काकू शेठ उदेशी या तिघींच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा निलिमाताई पवार, आमच्या मातोश्री अलकाताई, मामी शकुंतला मामी, मला खालून लिफ्ट मधनं येता येतं कोणतरी म्हणत होता आईला माझं भाषण ऐकायचं म्हणून खास आली. पण आपल्या सर्वांना निलिमाताईचं ऐकायचं आहे म्हणून तर म्हटलं म्हणून खास आली असं ऐकायचं म्हणून ते बोलले. खास करून आज इथं आलेल्या मामी आई, आपल्या संस्थेचे अध्यक्ष समीर दादा, आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि नवनिर्वाचित आमदार विवेक दादा कोल्हे, इथं उपस्थित असलेले अजिंक्य दादा, अमृताताई, सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व स्टाफ पदाधिकारी आणि विशेष करून काकासाहेबांवर, भाऊंवर प्रेम करणारे आपण सर्व. खरं तर गेल्या अनेक वेळा मी इथं या संस्थेत येतो. अनेक वेळा येणं माझं भाऊ मामांना आणि ह्या संस्थेचं नातं, भाऊंना जर इथं भाऊ मामा दिसले नाही तर संस्थेमध्ये आलं तर असं चुकल्यासारखं वाटतं. आणि आज पहिल्यांदा मी काकासाहेबांच्या ह्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आलोय. खरं तर काकासाहेबांना विकीनी पण नाही पाहिलं, आम्ही पण नाही पाहिलं, पण आज या चित्रफितीमधनं आपण बघत असताना काकासाहेबांचं आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं. खरं त्या संघर्षाच्या काळामध्ये आज आपण एखादी गोष्ट करतो, एखादी प्रगतीची गोष्ट करतो तर आज सर्व सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. आज अत्यंत स्थिर स्थावर वातावरण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये आहे. पण त्यावेळेस त्या जडणघडणीच्या काळामध्ये जेव्हा ह्या सर्व थोर पुरुषांनी, काकासाहेबांनी असेल, बाकीच्या कर्मवीरांनी जेव्हा हे समाज घडवण्याचं काम केलं
तेव्हा एक मोठी अनिश्चितता या समाजामध्ये त्यांच्या समोर होती आणि अशाही कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळत असताना, स्वतःचा परिवार सांभाळत असताना, समाज सांभाळत असताना प्रगती करणं ही अत्यंत कठीण आणि जोखमीची गोष्ट यांनी सर्वांनी करून दाखवली. आज ह्या KKWच्या कॅम्पसमध्ये आपण येत असतो तेव्हा अभिमानाने आपल्याला ही गोष्ट वाटते की आज ह्या संस्थेचं एवढं मोठं रंगरूप पाहिलं, पण याच्या मागे ज्या खस्ता काकासाहेबांनी असतील किंवा भाऊमामांनी ज्या भोगलेल्या आहेत त्याची आपल्याला जाणीव कदाचित होत नाही. खरं तर आपल्याला निलिमाताईंनी त्यांचं भाषण ऐकायचंय, कारण त्या सर्व महिलांवर काकासाहेबांचा काय प्रभाव होता त्याच्यावर बोलणार आहे असं मला वाटलं, म्हणून मी खूप लांब लचक काही बोलणार नाही. पण काकासाहेबांच्या, भाऊमामांच्या, कर्मवीर गोरस्तेंच्या यांच्या सर्वांकडनं जर काही शिकायचं असेल तर आपण मागोवा जर त्यांचा घेतला तर त्यांचं दूरदृष्टी ही येणाऱ्या काळाच्या ज्या काही अडीअडचणी आहे, येणाऱ्या काळाच्या पुन्हा भविष्याचं प्लॅनिंग, पुढे येऊन ठेपलेल्या या तंत्रज्ञानाचं आपल्या समोर काय आहे याच्यावर त्यांचा जास्त विचार असायचा. खरं तर भविष्याचा दृष्टिकोन घेऊनच आज ही KKW संस्था समीर दादांच्या नेतृत्वाखाली आणि अजिंक्यची त्यांना साथ आहे. खरं एक अत्यंत कडक ॲडमिनिस्ट्रेशन समीर दादाचं आहे आणि समाजामध्ये मिसळण्याचं काम अजिंक्य करतो. त्याच्यामुळे ते दोघं मिळून KKWचं आज पुढे प्रगती अत्यंत चांगली करताय. नांदुरकर सरांनी ह्या संस्थेचा लेखाजोखा जो वाचला, अत्यंत कोणाच्याही मनामध्ये अभिमान वाटेल. पण खऱ्या अर्थाने आता समीर दादा आणि अजिंक्यवर ही जबाबदारी आहे की एवढा मोठा आपल्याला जो वारसा आहे तो वारसा अजूनही पुढे ह्या वारशाची घोडदौड अशी चालू ठेवायची. भविष्याचा वेध घेणं आता सोपं नाहीये, कारण तंत्रज्ञान आता मोठ्या प्रमाणामध्ये बदलत चाललंय. मागे ज्या गोष्टीला आपण म्हणायचो की टेक्नॉलॉजी ही दर 15 वर्षांनी बदलते, आता दर 5 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे भविष्याचा वेध हा आपल्याला घेऊनच संस्थेची प्रगती करायला पाहिजे. आज संस्थेची मुहूर्तमेढ, आज संस्थेची नीव ही अत्यंत मजबूत आहे, पण वरचे मजले आपल्याला बांधत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल आपल्याला संस्थेमध्ये करायला पाहिजे. नांदुरकर सरांनी जी सांगितली ती अत्यंत आश्वासक गोष्ट आहे की आपले विद्यार्थी हे देशभरामध्ये देशाच्या बाहेर चमकतात, तसेच आपला स्टाफ ह्या विद्यार्थ्यांना घडवणारे आपले जे शिक्षक आहेत ते पण त्याच तुल्यबळाचे आहेत. आणि त्याच्यामुळे संस्थेचा झेंडा हा आटकेपार लावणं आता आपल्याला खऱ्या अर्थाने क्रमप्राप्त आहे. आज आपण खारघरला जे नवीन संस्थेचे आता एक पहिलं पाऊल आपण नाशिक जिल्ह्याच्या बाहेर ठेवतोय. पुढच्या मला वाटतं अपेक्षा आपली देशाच्या बाहेरही आपला एखादा कॅम्पस व्हावा. की आता येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईच्या इथे मोठ्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीज आता भारतामध्ये येत आहेत. 5 युनिव्हर्सिटीज आता भारतामध्ये स्वतःचे कॅम्पसेस चालू करत आहेत. भारताच्याही युनिव्हर्सिटीज आता बाहेर जायला पाहिजे. खरं तर आपली KKW संस्था ही युनिव्हर्सिटीपेक्षा काही कमी नाही. आपण डीम्ड साठी ऑलरेडी चाललो आहोत, कारण आपल्यापेक्षा अनेक छोट्या संस्था आज युनिव्हर्सिटीज झाल्या आहेत. जवळजवळ 450-500 एकर आपल्याकडे जमीन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे शिक्षक वृंद आणि आपले स्टुडंट्स आहेत. आज 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची जडणघडण या संस्थेमधनं झाली. आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये या संस्थेला जगभरामध्ये ख्याती मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने काकासाहेबांना श्रद्धांजली राहील. आणि ही सर्व आपल्या सर्वांच्या साथीने KKW अजिंक्य दादा आणि समीर दादाच्या नेतृत्वाखाली नक्कीच भविष्य काळामध्ये आज जशी ही आदर्श संस्था आहे, आज शिक्षण म्हटलं की KKW आणि शिक्षणाचा दर्जा म्हटला की KKW, म्हणूनच आपल्याकडे 200पेक्षा जास्त प्लेसमेंटसाठी कंपन्या इथे येतात. आणि त्याच्यामुळे हा शिक्षणाचा दर्जा आपण कायम ठेवू. भविष्यामध्ये KKWला अजून उंचीला घेऊन जाऊ हीच पुण्यस्मरणी आपण काकासाहेबांना आणि माधवराव तात्यांना आणि काकू शेठला आदरांजली व्यक्त करू. पुनश्च एकदा आपण इथे मला बोलवलं, मान सन्मान सत्कार केला, त्याबद्दल आपल्या संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वजण आपण पद्मश्री काकासाहेब वाघ, सहकार महर्षी माधवराव गोरस्ते आणि दानशूर काकू शेठ यांच्याच पुण्यतिथी निमित्त जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करते. आणि आज आपल्यामध्ये
व्यासपीठावर उपस्थित असलेले चांदवडचे आवडते आमदार, चांदवड देवळचे प्रभूदादा, नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे, शकुंतला मामी, अलका मावशी, समीर दादा, मराठा विद्याप्रसारक समाजाचे माजी अध्यक्ष काळे साहेब आणि उपस्थित सगळा के वागचा स्टाफ आणि सातत्यानं प्रत्येक पुण्यतिथीला भाऊमामांच्या आणि काकांच्या पुण्यतिथीला येणारा हा समुदाय दरवेळेस हा समुदाय असतो. दरवेळेस आम्ही तेच बोलतो, तेच ऐकतो. मी आज थोडंसं वेगळं बोलणार आहे म्हणून मी सांगते. त्याच सूत्रसंचलन करणाऱ्या मॅडम असतात, ते सूत्रसंचलन असतं. आणि नांदूरकरांचं मी पहिलं प्रेझेंटेशन बघितलेलं होतं. आज मला खूप छान वाटलं सर की तुम्ही खूप उत्तम प्रेझेंटेशन केलेलं आहे. ग्राफ हा वर जातोच आहे. रिक्रुटर 200 खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि 87,000 अभ्यासक्रम ही तुमची, हे तुमचं ऍसेट आहे. फीत बघताना इतकी झाडं काकांची भाऊमामाची आठवण आली लगेच. झाडं खूप छान वाढलेली आहेत. आल्या आल्या लगेच आठवण येते. काकासाहेब बागांचा ह्या वास्तूशी तसा संबंध आलेला नाही, पण तरी सुद्धा काकासाहेब बागांचं कार्य वेगळं होतं. मी त्याच्यावर आज फोकस करणार आहे. माधवराव बोरस्तेंनी कांदा आंदोलन केलं आणि कांद्यासाठी ते आयुष्यभर भांडत राहिले, भाव मिळवून दिला. काकासाहेब बागांचे ते शिष्य होते. कारखाना त्याच्यानंतर त्यांच्यानंतर त्यांनी खूप चांगला सांभाळला. डॉक्टर पवारांना मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये आणण्यामध्ये सर विठ्ठलराव हांडे, डॉक्टर बोरकर यांचा वाटा महत्वाचा होता. तसाच माधवराव बोरस्तेंचा पण वाटा होता. काकू शेठ अत्यंत दानशूर होते, आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे आपण ह्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत. परत मी त्यांना एकदा विनम्र अभिवादन करते आणि काकांवर येते. त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती हवी असते, म्हणजे आमच्या महिलांना पण हवी असते. त्यांची बायको कशी होती, त्यांची मुलं कशी होती, त्यांच्या मुली कशा होत्या. तर मी आज मुलींवर बोलणार आहे प्रामुख्यानं. काकांचे वडील जे सयाजी बाबा, त्या काळाचे प्रतिष्ठित, प्रत्येक खेडेगावामध्ये प्रतिष्ठित शेतकरी होते. ते सावकारच होते असं मला वाटतं. तसे हे पण सावकार होते. 150 एकर जमीन होती. या घरामध्ये वैचारिक समृद्धी होती. हे मी का म्हणते हे तुम्हाला पुढे लक्षात येईल. सयाजी बाबांना 6 मुलं होते. राहुल पाटलांच्या पुस्तकात थोडंसं चुकलेलं आहे, ते करेक्शन तुम्ही करून द्या. त्याच्या अगोदर मी सुरू करण्या अगोदर माझ्या करेक्शन सांगून टाकते. मी काकासाहेब बाबांची चित्रफीत बघितली, तर त्याच्यामध्ये केटीएचएमची जागा जी आहे ती जागा, कारण काकासाहेब बाब जवळच राहते तिथे, ती जागा शासनाकडनं त्यांनी मिळवलेली आहे. ना की ती कोणी डोनेट केलेली आहे, ना ती कोणाकडनं खरेदी केलेली नाही. ती काकासाहेब बाबांनी मिळवून दिलेली आहे. हा एक बदल करायचा. आणि उदोजी बोर्डिंग मध्ये ते राहत होते, त्यामुळे ती जागा कोणाची आहे हे त्यांना सगळ्यांना माहिती होतं. रावसाहेब थोरातांना माहिती होतं आणि काकासाहेब बाबांना माहिती होतं. ती त्यात इगतपुरीचा आणि शोध लावायला खूप भक्कम होते काकासाहेब बाबा. त्यांनी त्या ख्रिश्चन बाईचा शोध घेतला आणि अवघ्या 4,000 रुपयामध्ये ती 58 एकर जागा खरेदी केलेली आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाची पहिली खरेदीची ही जागा, जी आज कोट्यवधी रुपयाची आहे, जी आत्ताचे सरचिटणीस खाजगी विद्यापीठासाठी मागताय. हे पण माहिती घेऊन घ्या. इथं सभासद कोणी तर बसलेली म्हणून सांगते की वेगळी बातमी बोलायला नको पण बोललं गेलं. तिसरी गोष्ट, बीपी पाटलांच्या कॉलेजचा फोटो दाखवला.
तर ते त्याच्यामध्ये निफाड एज्युकेशनचे काकासाहेब वाघ संस्थापक आहेत. त्या संस्थापकांपैकी एक तिथं कमान पण लावलेली होती. त्याचं उद्घाटन मी केलं होतं. तर ती कमान आहे की बघून घ्या. आहे ना. आणि पण काकासाहेब वाघ 13व्या वर्ष संस्थेमध्ये आले आणि वयाच्या 73 वर्षापर्यंत कार्यरत होते. हे मी का म्हणते की 71 जेव्हा त्यांची केली त्यावेळेस 2.5 लाखाची थैली गोळा झाली होती. खूप जणांचे आपण एकात्र केल्या, निपाडमध्ये पुष्कळ लोकांच्या केल्या आणि त्यांना गाड्या घेऊन त्यांना गाडी दिली. तसं काकासाहेब वाघांच्या बाबतीत झालं नाही, हे लक्षात घ्या. काकासाहेब वाघ थोडेसे मराठा विद्या प्रसारापासून थोडे बाजूला गेले होते. थोडस जमीन असं झालेलं होतं. पण तिथं जे कार्यरत पदाधिकारी होते, जुन्या लोकांना माहिती कोण होते तिथे किंवा कार्यसाहेबांच्या पण लक्षात येईल. पण मग त्यांना माहिती होतं की जरी काकासाहेब नाराज असले तरी सुद्धा गरज पडली तर आपल्याला ती ही थैली देतील. पिंपळगाव कॉलेजला परमिशन काढायची मुदत निघून गेली की काकासाहेब वाघांकडे हे काम दिलं की तुम्ही परमिशन काढून आणायची. काकासाहेब वाघ पाटसकरांना भेटायला गेले तेव्हा कुलगुरू पाटसकर होते. पाटसकर म्हणे काका मुदत निघून गेली. काका कसे ऐकणार नव्हते. काका म्हणे मी काय करू. म्हणजे तुम्ही जर मला सांगा किती लोकांच्या सह्या पाहिजे होत्या त्या संस्था चालकांच्या किंवा जे मेंबर असतील सिनेटचे त्यांच्या सह्या जर आणून दिल्या तर मी तुम्हाला परवानगी देईल. काकासाहेब 8 दिवस गाडी घेऊन फिरले आणि तेवढ्या लोकांच्या सह्या आणून दिल्या आणि त्याला पर्यायच राहिला नाही कुलगुरूंना. त्यांना ती पिंपळगाव कॉलेजची परवानगी द्यावीच लागली आणि त्याच्याबरोबर मला तर नगरमधल्या 2 कॉलेजेसला पण परवानगी मिळाली गेली. पाथर्डीला आणि कुठल्या एका कॉलेजला 2. आणि मग आता कॉलेज बांधायचं पैसे नाही. मग त्यांच्याकडे पाठवलं की तुमची थैली द्यावं. काकासाहेब तोपर्यंत थोडे हुशार झाले होते. व्यवहार त्यांना कधी बघितलाच नाही. समाजकार्यच करायचं. तर त्यांनी सांगितलं मी हे पैसे देतोय पण हे मला परत पाहिजे आहे. हे मी फार जबाबदारीने बोलते बरं का. आणि मी तिथं जेव्हा मराठा विद्या प्रसारक समाजामध्ये सरचिटणीस म्हणून सेवा द्यायला गेले तेव्हा मी ते अकाउंट पण पाहिलं की तिथं आहे का तसं. तर तिथे 2.5 लाख रुपये त्यांचं देणं दिसतं आजही. ते दिलेलं नाही हे मागणार पण नाही. आता काकासाहेबांना पण गेले त्यामुळे तो काही विषय नाही. पण तिथं ते आजही देणं दिसतं. त्यांनी ते मदत तिथं दिली. ते कॉलेज उभं राहिलं म्हणून काकासाहेब वाघांचं नाव तिथं दिलं गेलेलं आहे. हॉस्टेल बांधायचं. गीताईंची दागिने गहाण ठेवायला सांगितले आणि मग ते गीताई हॉस्टेल म्हणून गीताईला नाव दिलेले तिथं हॉस्टेलला पिंपळगाव बसमधला. आता सयाजी बाबांकडे येते. सयाजी बाबांना 6 मुलं. त्यातले सगळ्यात मोठे रामचंद्र ज्यांचं लग्न झालं नाही सयाजी बाबांचे बरोबर रामचंद्र दादा. आपण ते बानमोडीत वागले. लग्न झालं होतं. मुलबाळ काहीच नव्हतं. म्हणजे त्या दिवशी समाज व्यवस्था कशी होती बघा आणि त्यांचे विचार कसे प्रगत होते सयाजी बाबांचे. ते म्हटले की व्याहाला त्यांनी बोलून घेतलं की ही माझीच मुलगी आहे. तुम्ही आपण हिचं लग्न लावून देऊ. पण ते व्याही तयारच होईना. समाज काय म्हणेल मला. विधवेचं लग्न कसं लावायचं. मग ते म्हटले की तुम्ही लावता का लग्न 15 दिवसात नाही तर मी मुलगा उभा करेल आणि मी लग्न लावून देईन. तेव्हा त्यांच्या व्याह्यांनी त्या आपल्या मुलीचं लग्न लावलं आणि तिला मला वाटतं मखमलाबाद मध्ये पिंगळ्यांकडे दिलं. ही 1 नंबरचे चिरंजीव. आता 2 नंबरचे चिरंजीव लक्ष्मणदार जे राजवडचे पोलीस पाटील राहिले. त्यानंतर 3 नंबरचे गोपाळ अण्णा जे त्यांच्या बरोबर तिथं राहिले. शेताचा पसारा मोठा होता त्यामुळे ते तिकडे रानवडला राहिले. 4 नंबरचे काकासाहेब वाघ. 5 नंबरचे पुंडलिक काका आणि 6 नंबरचे जगन्नाथ नाना. प्रत्येक पिढीत एक वैभवशाली माणूस आपल्यामध्ये प्रत्येकाच्या घरात असतो. 5 भावंड असेल तर त्याच्यात एक हुशार असतोच कोणीतरी. तसे हे ह्या पिढीमध्ये काकासाहेब वाघ सगळ्यात वैभवशाली ठरले.
13व्या वर्षी मी उद्योगजी बोर्डिंगला आले. मी म्हणते की MVP खूप भाग्यवान आहे. त्यांना खूप चांगले अध्यक्ष, चांगले सरचिटणीस, चांगली काम करणारी माणसं लाभली. आणि त्याच्यामध्ये रावसाहेब थोरात लवकर गेले, गणपतदादा मोरे लवकर गेले, D.R. भोसले गेले. काकासाहेब वाघ 13व्या वर्षापासून तर 73 वर्षापर्यंत म्हणजे 60 वर्ष कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या पदांवरती मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये कार्यरत राहिले. रावसाहेब थोरातांबरोबर ते गावोगाव फिरायचे. त्यामुळे त्यांचा भूगोल आणि इतिहास पाठ होता. त्यांच्याबरोबर जर आम्ही कधी असं गाड्यांमधून गेलो ना, ते सण वारा सगट माणसांच्या नावा सगट सांगायचे की ती घटना अशी अशी घडलेली आहे. नेतृत्व त्यांच्याकडे होतच, दातृत्व पण होतं आणि कर्तृत्व पण होतं. पण ही जडणघडण उदोजी बोर्डिंगवर झाली हे नाकारून चालणार नाही. कारण तिथे रोजचा पेपर यायचा आणि संध्याकाळी त्याच्यावर डिबेट व्हायचं. जे विद्यार्थी राहत होते ते आज कुठं दिसत नाही आपल्याला. त्यात डिबेट व्हायचं आणि त्याच्यामधनं ते तयार होत गेले आणि छान ते बोलायला लागले. बहुजन समाजासाठी ते शैक्षणिक चळवळीमध्ये अग्रेसर कायमच राहिले. राहायला नाशिकला असल्याचा पण फायदा झाला. पण त्यामुळे काय झालं, जे ज्योतिबा फुलेंचा पण त्यांच्यावर खूप परिणाम झाला, शाहूमहाराजांचा पण परिणाम झाला. त्यांनी वाघांच्या घरामध्ये देवच नाही, तो देव नाही त्यांच्या घरात. आता आहे की नाही मला माहित नाही, पण त्या काकासाहेब वाघांनी देव नदीमध्ये बांधून सोडले होते. देवपूजा नाही, कुठलेही कर्मकांड नाही, कारण त्यांनी शिक्षक चळवळ हातामध्ये घेतली. नांदुरकर सर मला माफ करा, मला कोणाबद्दल बोलायचं नाही, पण मला इथे बोलावं लागेल. ते म्हणजे काही ब्राह्मण या चळवळीमध्ये त्यांच्या बरोबर होते, पण मेजॉरिटी ब्राह्मण त्यांच्या विरोधात होते. ते ब्राह्मण द्वेषी झाले काकासाहेब नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे ते कुठपर्यंत चालत आलं, जेव्हा डॉक्टर पवार एका खासदारकीचे इलेक्शन उभे राहिले. मी विंचुरकर मॅडम काँग्रेसचे अध्यक्ष होते महिलांचे. मी भेटायला गेले तर त्यांनी अख्ख्या घरातल्या लोकांना ही काका बागाची नाते म्हणून सांगितलं. तर मी घरी येऊन विचारलं की का म्हणून सांगितलं, तर म्हणे ते विंचुरकर विरोधात राहायचे म्हणे काय. असं आता तसं काही राहिलेलं नाहीये. परिणाम असा झाला, ब्राह्मण द्वेषी म्हटलं गेल्यामुळे असा परिणाम झाला की त्यांच्या मुलींना भटजीत मिळत नव्हती ना लग्नाला. पण काकासाहेब वाघांकडे त्यावेळेसच्या सगळ्या बहुजन समाजातल्या प्रतिष्ठित लोकांकडे नाशिक मधल्या मुलं 5-10 मुलं शिकायला असत. ते सगळ्या जाती जमातीचे, यांच्याकडे मागासवर्गीय होते, यांच्याकडे मुसलमान होते, यांच्याकडे सगळ्या जातीची मुलं शिकायला होती. त्याच्यामध्ये एक मागासवर्गीय, त्याचा आवाज खूप छान होता, त्याचं पाठांतर चांगलं होतं. यांच्या 2 मुलींच्या लग्नाला भटजीच मिळेना, माणिकराव पाटील आणि शंकरराव कोल्हे यांच्या लग्नात. शेवटी तो मागासवर्गीयाला मंगलाष्टका हातात दिले. त्यांनी इतकी खणखणाला माहिती मागासवर्गीय काय, इतके खणखणीत आवाजात मंगलाष्टका म्हटली आणि इतकं छान लग्न झालं. आई म्हणते की काय आमचं काहीच बिघडलं नाही, काय फक्त मंगलाष्टका म्हटलं संपलं, झालं लग्न म्हणे आमचं. दुसरा त्यांना त्या जे शत्रू तयार झाले त्याच्यामध्ये म्युन्सिपाल्टीच्या कामामध्ये एवढं उत्कृष्ट काम करून सुद्धा त्यांनी ज्या परवानग्या टाकल्या, वाढीव काम झालं. पूर्वी कसं जेवढं वर बिल्डिंग जायची तेवढं ठिया लागेपर्यंत खाली जायची, तर ठिया लागेच ना, तर खूप खोलवर तो ठिया लागेपर्यंत ते खाली गेले. त्याच्यामुळे त्यांचा खर्च वाढला. पण ह्या परवानग्या दाबून ठेवल्या गेल्या आणि त्यात त्यांना फसवलं गेलं आणि फार त्याचा त्रास काकांना झाला. काकासाहेबांना 5 भाऊ, काकासाहेबांना म्हणजे 5 भाऊ 4 बहिणी. तर एक बहीण रेडगावला दिली, कदाचित करेक्शन असेल तर मला सांगा मागे. दुसरी बहीण खडक माळेगावला रायटिंगकडे दिली. तिसरी बहीण खासदार कानवडेला नगरला दिली. आणि 4थ्या बहिणीला लहानपणीच देवी झाल्या. आता त्यांना देवी, त्यांचं नाव पार्वती आत्या.
आता त्यांचं लग्न करायचं ठरवलं, पण ते लग्न नाही करायचं असं ठरलं. पण ह्या लोकांनी डोळे गेले, त्यांची देवीमध्ये त्यांचे डोळे गेले. डोळे गेल्यानंतर तुम्ही मला सांगा, घरामध्ये जर ती बाई असेल तर तिचे किती हाल होतात. 75 वर्षापूर्वीची गोष्ट. या आत्यासाठी 4 बंगल्यांचा मस्तपैकी बंगल्यातला निम्मा भाग त्यांना दिलेला होता. त्यांची राणीसारखी ठेप राहिली. म्हणजे हे सगळं कौतुकास्पद आहे. हे ह्या भावांमुळे शक्य झालं, हे काकांमुळे शक्य झालं असं मी म्हणेन. आणि बाईमुळे केवळ ते भावामुळे हे शक्य झालं असं मला वाटतं. त्याची साथ त्या माऊलीची मिळाली. काकासाहेबांच्या घरामध्ये 5 भावांच्या 15 मुली होत्या. त्यावेळेस ते असं म्हणत नव्हते की भावाची मुलगी पुतणी आहे, माझ्याच मुली सगळ्या. 15 मुली होत्या ते. आणि 2 भावांचं अकाली निधन झाले, नाना आणि अण्णा. काका पूर्ण वाघ कुटुंबाचे कारभारी झाले. 15 मुली शिकलेल्या आहेत, अत्यंत शोषित आहेत. नमस्कार. नमस्कार. अत्यंत सुसंस्कृत आणि दिसायला एक से बडके एक आहेत. सगळ्या 15च्या 15 दिसायला छान आहेत. आता काकांनी या मुली कुठे दिल्या? तुम्हाला खूप क्युरियोसिटी असेल सगळ्यांना, मी सांगते का. तिकडे माना हलवतात बघा, मुली बायकांना जास्त क्युरियोसिटी असते. मी सांगते तुम्हाला कुठं कुठे दिलं, ऐका. 15 मुलींपैकी 7 मुली नगर जिल्ह्यात दिलेल्या आहेत. नगरला समृद्धीच होती पहिल्यापासून. आपण विवेकचा तो बाज ऐकला, असं चालल, तो शेतकरी वाडा आहे तो त्यांचा. 5 मुली नाशिक जिल्ह्यात दिल्या, 1 मुलगी पुण्याला दिली, 1 मुलगी विदर्भ अकोला विदर्भामध्ये दिली आणि 1 बॅचलर राहिल्या. सगळ्यात मोठी मुलगी फुल्याबाई त्या करपेंकडे संगमनेर अकोल्याला प्रतिष्ठित शेतकऱ्याकडे दिल्या. त्या नंबरच्या नंतर 2 नंबरच्या शांतामावशी त्या खासदार म्हणजे नंतर झाले ऍडव्होकेट मालक जाधव पिंपळगाव बसवंत यांना दिल्या. ते नंतर खासदार झाले. 3री मुलगी इंदुमावशी त्या कवळण्याला सयाजी महाराजांचे कारभारी असलेल्या नासून दिली. ते पुढे निंबाळकर म्हणून ते पुढे जज झाले. 4थी मुलगी दुर्गा मावशी ती वनाथ सेनकडे दिली चांदोरीला. यांची गोष्ट अशी आहे की जेव्हा जवाहरलाल नेहरू आले त्यावेळेस त्यांना प्रोसेशनसाठी गाडी हवी होती. नाशिक जिल्ह्यामध्ये ओपन गाडी कोणाकडेच नव्हती उभं राहून ह्याच्यासाठी मिरवणुकीसाठी. ह्या वनाथ सेनकडे ती मर्सिडीज ओपन गाडी होती. नेहरूसाठी घेतली ती गाडी, म्हणजे बघा तुम्ही. 5वी मुलगी शकुंतला मावशी त्या नगर जिल्ह्यामध्ये 12 हाते सरांना दिल्या. ते आदर्श शिक्षक होते, गांधीवादी होते, तत्ववादी. 6वी मुलगी हिरामावशी त्या नगरच्या माणिकराव पाटलांना दिल्या, जे RSSचे क्षेत्रीय प्रांतपाल होते, ज्यांच्या लग्नाला गोळवलकर गुरुजी पण हजर होते. जेव्हा त्यांच्या लग्नाला भटजी पण नव्हता, तर ते गोळवलकर गुरुजी हजर होते. आणि ह्या सगळ्या मुलींना झाडांची आवड, पेंटिंगची आवड, ह्या सगळ्या सुगरणी 15च्या 15. तर त्यांनी ह्या मावशीने त्या गोळवलकर गुरुजींचं चित्र हुबेहूब काढलं आणि त्यांच्या घरात ते आजही लावलेलं आहे. पंजाबराव देशमुखांच्या शब्दाखातर पण आता काकासाहेब महाराष्ट्रभर फिरायचे, लढे द्यायचे, काय जे काम त्यांच्यावर सोपवायचे ते तिथं जाऊन धाडणी करायचे. तर त्यांच्या शब्दाखातर ती मुलगी विदर्भात अकोल्याला दिली. त्या मावशी मात्र BA BT झालेल्या होत्या. त्या मात्र सर्व्हिसमध्ये गेल्या. 15 पैकी एकच सर्व्हिसमध्ये गेल्या. आज त्या जवळजवळ 98 वर्षाच्या आहेत. एकदम स्थितप्रज्ञ, छान आहे. रोज 15 फोन फिरवतात वाढदिवसाची. मेमरी एकदम शार्प आहे अजून. ते इन्कम टॅक्स कन्सल्टंट राहिले. 8वी मुलगी म्हणजे सिंधुताई कोल्हे या शंकरराव कोल्हे पाटलांना दिल्या.
9वी मुलगी लीला मावशी बाळा या JD आर्ट्स JJ हायस्कूल मधनं त्या JD आर्ट्स झाल्या. त्या बॅचलर होत्या. MVP मध्ये रावसाहेब थोरातांनी अशी एक नियमावली केलेली होती. तिला 10व्यात बसवलं गेलं नंतर बाबुराव ठाकरेंच्या काळापासून. पण ते तिथपर्यंत पाळलं गेलं की संस्था माझ्या नातेवाईकांना नोकरी देण्यासाठी नाही. आणि काकासाहेब वाघांनी एवढी छान ही शिकलेली मुलगी पण तिला MVP मध्ये नोकरी दिली नाही. सहज देऊ शकले असते पण दिली नाही. आणि बाहेर तर कोणी देण्याचा प्रश्नच नव्हता. यांनी खूप विरोध घेतलेला होता सगळ्यांचा. त्यामुळे यांना बाहेर कोणी नोकरी या मुलीला नोकरी देणं हे शक्यच नव्हतं. त्या मात्र बॅचलर आहेत. 10वी मुलगी सर्वात देखणी मुलगी सुनंदा मावशी त्या स्वतःच्या बहिणीला खासदार कानवडेंना बाळाभाऊ कानवडेंना सून दिली. 11वी मुलगी पुष्पा मावशी त्या रामचंद्र बस्तेंना दिल्या. जयंत पाटलांच्या राजाराम बापू कारखान्यात MD होते. 12वी मुलगी शीला मावशी त्या सगळ्यांना परिचित आहे डॉक्टर ज्ञानदेवराव हापसेंना दिली जे शुगर कन्सल्टंट म्हणून कायम राहिले. 13वी मुलगी मंगला मावशी गीत गायक थोरली हा पिक्चर होता बघा जुन्या लोकांना माहिती आपल्या. त्याच्यामध्ये राजश्री नावाची नटी होती. सेम तिच्यासारखी ह्या दिसायच्या. लांब केस डोळे कमळासारखे खूप सुंदर दिसायला. या मावशी कुठे दिल्या तर पुण्याला सरदार रेणुसेंना दिल्या. ते पुणाश्री होते आणि उद्योजक होते. 14वी मुलगी दिली उज्ज्वला मावशी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या भावाला दिली जे BE केमिकल झाले नंतर मास्टर केमिकल मध्ये केलं. 15वी मुलगी दिली डॉक्टर DS आहेरांना अलका मावशी जे गोल्ड मेडलिस्ट होते ENT सर्जन होते आणि नंतर ते आरोग्य मंत्री पण झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सांगायचं तात्पर्य काय त्या काही भावाच्या मुली काय ना आपल्या मुली काय आहात हे 15 लग्न त्यांनी केले. 15 मुलींची बाळंतपण केली. त्यामुळे जॉईंट फॅमिली असायची. कुठला तुझा भाव नसायचा. पण सगळे जावई होत करू शिकलेले कर्तृत्ववान पाहिले. ते त्यांच्या नशिबात मोठं झाले नंतर. पण पाहताना त्यांनी सगळे जावई असेच पाहिले. इगतपुरीच्या भातगड्यावर आता आपण फिते पाहिली नंतर हे पण बोलले त्यामुळे मी त्याला त्याच्यावर बोलणार नाही जास्त आता. पण काकाला जेव्हा जिल्हाबंदी झाली तेव्हा काका रात्री 10 माणसं 15 माणसं घेऊन घरी यायचे. आणि गीता आजी जिला मी अन्नपूर्णाच म्हणते की त्या घराची चूल कधी बंदच झाली नाही. तर त्या माऊलीला माहिती होतं की आपला नवरा कधी घरी येणार आणि कधी आपल्याला लगेच तवा टाकावा लागणार आणि लगेच जेवू घालावं लागणार. आता त्या भातलड्यामध्ये अनेक कार्यकर्ते जोडले गेले होते. भांगरे नाना असतील किंवा आपले पूजा गोवर्धने असतील सगळे जोडले गेले होते. सगळे तुरुंगामध्ये गेले. काका शेकाप पक्षामध्ये राहिले होते. मग विठ्ठलराव हांडे पुढे आले तो झेंडा घेऊन इगतपुरीच्या लढ्याचा. कोणाचं पुढं कोणाला करायचं स्टेजवर कोणाला उभं करायचं. कार्यसाहेबांना कदाचित माहिती असतील की काकासाहेबांची 13 गावं खूप हक्काची होती. मला ती नावं माहित नाही कदाचित माहिती करून घ्यावी लागते ह्या मुलांना. काकांनी हाक दिली ती 13 गावातली सगळी जण उभं राहायची काकांसाठी. बहुजन समाजातली बाई कधीच बाहेर पडत नाही. आजही पडत नाही लवकर. पण काकांनी हाक मारली. विठ्ठलराव हांडेंनी हा झेंडा गीताईच्या हातामध्ये दिला. त्यांना नेतृत्व करायला सांगितलं आणि 13 गावातनं बैलगाड्यांनी जवळजवळ 400 बायका इगतपुरीच्या लढ्यात गोळा झाल्या. असा इथं म्हणते की असा देखावा नसेल. आज 400 बायका लवकर पोहोचून गोळा होते लवकर. आणि हा लढा नंतर सक्सेसफुल झाला. त्यांना तिथपर्यंत नेलं. अटक करायला नेलं पण काहींची बाळा होती बरोबर.
मग त्यांना काय थोड्या वेळ बसवून सोडून दिलं. पण ह्याच्यामध्ये हे सगळे लढवई सक्सेसफुल झाले आणि इगतपुरीच्या भाताला गुजरातचा भाव मिळाला. काका कधी एकटे जेवलेच नाही असं वाटतं मला. काही माणसं बरोबर असायचे, खूप छान खायचे, खूप छान. त्यांचा आहार जर तुम्ही बघितला ना की छान क्वालिटी फूड खायचे आणि कायम संस्थानिक घरी असायचे. त्याच्यामुळे ना त्या माऊलीला सूप पण बनवायचे, 50 प्रकारचे सूप बनवता यायचे त्यांना. हे पण फार विशेष होतं. म्हणजे काळानुरूप ते, म्हणजे आपल्या घरांमध्ये त्यावेळेस डायनिंग टेबल नव्हता, पण त्यांच्या घरामध्ये प्रॉपर पहिल्यापासून डायनिंग टेबल होता, बेडरूम्स होते, किचन होतं, टॉयलेट होतं, हे सगळ्या सुविधा होत्या. म्हणजे हे फार विशेष आहे. मग ते कायम त्यांच्या आणि स्वतः उत्कृष्ट बांधकाम करत असल्यामुळे त्यांनी खूप छान बांधकाम केलेली होती. 4 बंगल्यांचा परिसर होता तो. तिथं मोठा गोठा होता, कोंबड्यांचा खुराडा होता. वणीच्या पायथ्याशी जवळजवळ 400 पायनी जमीन घेतलेली होती. एकेकाळी एकदम समृद्धीच्या वैभवाच्या शिखरावर ते होते. देवीमध्ये सप्तशृंगी देवीच्या उत्पन्नामध्ये 6वा वाटा काकासाहेब वाघांचा होता. पण कुळ कायदा आला तर सुट्टीमध्येच आई सांगते की आम्ही सगळेजण, वडीला वाडा पण होता, आम्ही वडीला राहायचो, ट्रक भरून सगळं धान्य घेऊन यायचो. पण कुळ कायदा आला आणि ही कुळ कायद्यामध्ये ह्या सगळ्या जमिनी जे वाट्याने कुळ करत होते त्यांना दिला. त्यासाठी त्यांच्या झाल्या त्याचा काकासाहेब भाऊसाहेब हिरे जेव्हा महसूल मंत्री झाले आणि भाऊसाहेब हिरे म्हणे की काका तुमच्या जमिनी सोडून घ्या, मी सगळं सोडून देतो. पण काकासाहेबांनी नकार दिला की नाही, त्या जमीन ते करतात ते त्यांनाच कसू द्या. हे खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला. पण समाजाचा विचार करून घेतला, स्वतःच्या कुटुंबाचा विचार त्यांनी केलाच नाही. ही एक घटना घडली. दुसरी घटना म्युन्सिपाल्टीच्या वास्तूबद्दल घडली आणि जशी समृद्धी ह्या घरांनी बघितली तसा उतरंडीचा काळ सुद्धा ह्या घरांना बघितला. तर त्यामुळे काय झालं माहिती का, त्यामुळे ह्या घरातल्या मुली जशा शोषित होत्या तशा मुलं सुद्धा विद्या विनयेनं शोभते. बघा तुम्ही, आप्पा मामा बघा, सगळ्यांच्या संपर्कात असला आप्पा मामा, भाऊ मामा बघा, दिनकर मामा, अशोक मामा, दिलीप मामा, तिसरी पिढी बघा, समीर, राजू मामा, संजू मामा, नंतर अजिंक्य. विद्या विनयनं शोभते या पंक्तीबरोबर बसतात. त्यांना या परिस्थितीने स्थितप्रज्ञ केलेलं आहे. श्रीमंती काय गरिबी काय आता कशाचाच फरक त्यांना पडत नाही. त्यामुळे आज काकासाहेबांबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांनी केलेल्या जबाबदारीबद्दल बोलताना मला खूप आनंद होतो आहे. मी त्यांच्या स्मृतीस परत एकदा अभिवादन करेन. आणि मला इथे बोलवलं, मी आज खूप वर्षांनी बोलले, 2-3 वर्षांनी बोलले, मला असं वाटतं काकासाहेबांवरती. तर मला सत्कार केला त्याबद्दल समीर दादा थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि थांबते. धन्यवाद.